दिवशी आई तुला साकडं घालते देवा. हात अडकलेला माझ्या बाळकृष्णाला वाचव. सगळ्यांच्या मदतीला धावतोस ना तू. आज माझ्या पोराला वाचव. माझ्या पोराला वाचव, नाही तर माझा तरी जीव घे. बाळकृष्ण, तू असं नाही करू शकत. माझ्या या आईच्या हाकेला धावून ये रे. माझ्या बाळाला तुझी गरज. सगळ्यांच्या मदतीसाठी धावतोस तू. तुझ्या सवंगड्याची विटी त्या यमुनेच्या डोहात पडली तर तू डोहात उडी भरून कार्यावर्धन करणारा तू ना रे. यशोदेला विश्वदर्शन घडवणारा तू. गोकुळाला प्रलयापासून वाचवण्यासाठी तुझ्या छोट्याशा करंगीवर अख्खा गोवर्धन पर्वत घेऊन उभा राहिला असणार रे तू. सगळ्यांच्या मदतीला धावून आलास, मग आईच्या मदतीला नाही का रे धावून येणार. हात जोडते, पाया पडते. माझ्या बाळकृष्णाला वाचव रे. माझ्या बाळकृष्णाला वाचव. माझ्या पोराला वाचव. देवासारख्या धावून आला हो तुम्ही. अगर तुम्ही नसता तर माझं व्यंकी. अगं असा विचार करू नकोस. जे घडलं त्याची वाच्यता पण नको. असं पोर वाचलं बस, आणखीन काय नको. आणि खरं सांगू तू, माझ्या व्यंकीला मी नाही वाचवलं. त्याला वाचवणारा हा बाळकृष्ण. माझ्या बाळकृष्णाला या बाळकृष्णाने वाचवलं. त्याची काळजी घे. मी घरी जाते. त्यांना माहित नाही ना मी इथे. तू काळजी घे. हा आरती, व्यंकी, मला माहिती आहे तुम्ही दोघांनी खूप प्रेमाने हा बाळकृष्ण मला दिला. पण त्या दुभंगलेल्या घरात हा हसरा बाळकृष्ण आनंदात नाही राहू शकत. आरती, माझ्या या हसऱ्या बाळकृष्णाला तुझ्या भरलेल्या घरात जागा देशील. पण आई, त्याचा सांभाळ करशील का ग माझ्यासाठी? आई, असं काय बोलताय तुम्ही? विचारण्यासारखं काय त्याच्यामध्ये? आईने तर तिच्या मुलासनी फक्त आज्ञा करायची. असं विचारायचं मला फरक नका करू आई. मला खात्री आहे आज नाही तर उद्या तुम्ही दोघं मानाने त्या घरात पुन्हा याल. तेव्हा येताना तुमच्या बरोबर या बाळकृष्णालाही घेऊन या. तुम्हा दोघांच्या हाताने आपल्या घरातल्या देवारात त्याची स्थापना करू.
तोपर्यंत या बाळकृष्णाला आणि माझ्या या बाळाला सांभाळशील ना? जैन जैन शांत हो, शांत हो बघू, शांत हो. शांत. कसं वाटतंय सर आता? बरं वाटतंय सर? बोला ना सर. जयंत, सर काय करताय सर? जयंत काय करतोय तू? काय करताय? काय करतोय? सोड त्यांना. सर प्लीज सोडा सर मला. जयंत, हे बघ, शांत हो जयंत, सोड त्यांना. कोण आहेस तू नक्की? शेफ आहेस का कोणी थेरपिस्ट? सांग मला. आणि सगळं तुला कसं काय माहित? सांग सांग, नाही तर